मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विधानसभा पाठोपाठ तिसरा व्हाईट वॉश आहे, काय प्रतिक्रिया तुमची? मी पहिल्यांदा खानापूर तालुक्यातल्या सगळ्या मतदारांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन. कारण मला असं वाटतं की धनशक्तीपेक्षा कामावरती विश्वास ठेवून आमच्या पार्टीचं गेल्या 10-15 वर्षामध्ये आम्ही जे एकसंघपणे काम करतो आहे, ज्या लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्या कामाला प्रायोरिटी दिली लोकांनी आणि खूप मोठं यश शिवसेनेला खानापूर तालुक्यामध्ये मिळाले. मी तमाम सगळ्या लोकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करेन. आणि मला असं वाटतं की तिसरं यश याच्यापेक्षासुद्धा विधानसभेच्या यशानंतर काम करत गेलो आपण आणि माझ्यावरती लोकांचा खूप मोठा विश्वास बसला. म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, मी आमदार म्हणून वागत नाही या मतदारसंघात, मी प्रत्येक घरातला सदस्य म्हणून वागण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे लोकांचा खूप विश्वास आहे माझ्यावरती आणि त्या विश्वासास पात्र राहून इथनं पण काम करण्याची जबाबदारी आमची आहे. खानापूर तालुक्यात यश मिळालं, आटपाडी तालुक्याकडे आटपाडी तालुक्यामध्ये खूप मोठं यश मिळाले. म्हणजे 4 पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य डिक्लेअर झाले, 3ही आपले विजयी झाले. 6 पंचायत समिती गण मोजलेत, पैकी 5 पंचायत समिती आपले विजय झालेत. निंबोडे गटाची आता मोजणी चालू झालेली आहे. आम्हाला अपेक्षा आहे त्या गटाकडून सुद्धा आम्हाला विजय होण्यामध्ये, पण जे मागच्या वेळेला एकही सीट आपली आटपाडी तालुक्यात नव्हती, पण आता 3 पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य आलेत आणि 6 पैकी 5 पंचायत समिती. मी त्याही तालुक्यातल्या लोकांनी आपल्या पार्टीवरती, शिवसेनेवरती आणि सगळ्यांवरती विश्वास ठेवला आहे. या ठिकाणी 4 जिल्हा परिषद 8 पंचायत समितीसाठी विजय मिळवला, पण करंजी गटात तुम्हाला शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली. नाही, असं काय छोटी राजकारण आहे. ते झुंज जरी द्यावलेले असले तरी काही त्यावेळच्या तांत्रिक गोष्टी, पैशाचा अतिवापर पुढच्या पार्टीकडून झाला आहे, त्याच्यामुळे ते थोडासा फरक पडला आणि आम्हाला एक्सपेक्टेड होतं की शेवटच्या टप्प्यापर्यंत ही आमची निवडणूक द्यायला, पण विजय आमचा होणार हा मात्र आत्मविश्वास आम्हाला होता. विकास कामाच्या नावावर तुम्ही निवडणूक लढवली, आता इथून पुढचं काय असेल? मुळात डे फर्स्टपासून आम्ही विधानसभेची निवडणूक असेल, नगरपालिकेची असेल ना, किंवा आता झेडपी पंचायत समिती असेल, विकासाच्या व्यतिरिक्त आम्ही कसली चर्चा केलेली नाही. जे पूर्वी काम केले आणि भविष्यात काय काम करणार या धोरणावरतीच आम्ही त्या ठिकाणी काम करत गेलो. मला असं वाटतं की जे विधानसभेला आश्वासन दिले होते, ज्या आत्ताच्या नगरपालिकेला, झेडपी पंचायतीला आश्वासन दिले होते, ते प्रत्येक काम कसं ताकदीनं करता येईल यासाठी आम्ही इथून पुढे प्रयत्न करत राहू. आणि आमच्या डोक्यात कधीही राजकारण खालच्या दरावरचं नसतं. आम्ही विकास कामाची भूमिका घेऊन इथून पुढे काम करू. विरोधकांनी तुमच्यावर मुख्यमंत्र्यावर टीका केली, याचं सोशल मीडियावर जास्त त्यांनी चर्चा केली. मला असं वाटतं की त्यांनी त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे ती, पण तो राजकारणाचा डाव असतो. त्या सभेमध्ये अनिल भाऊंच्यावरती खूप खालच्या थराला जाऊन टीका झाली होती आणि त्याचं उत्तर देत असताना ज्यांनी टीका केली होती त्यांच्यावरती मी खालच्या थरात बोललो होतो किंवा एकेरी उल्लेख केला होता. CM साहेबांचा त्या ठिकाणी मी तसा उल्लेख केला नव्हता, पण तसं तरी निवडणूक जिंकता येते का बघण्यासाठी विरोधकांनी ते थोडं हाईप केलं. आणि मला असं वाटतं की माझा आरोप आज आहे की पेड सगळ्या न्यूज करायचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्याच्यामुळं त्याला हाईप मिळालं, पण लोकांनी ते स्वीकारलं नाही. लोकांना माझा स्वभाव, माझे संस्कार हे लोक मला खूप जवळून बघतात, त्यामुळे लोकांना त्याच्यावरती विश्वास बसला नाही. उलट त्याचं उत्तर लोकांनी या निकालाच्या माध्यमातून दिले. संपूर्ण सांगली जिल्ह्यातून निंबवडे जिल्हा परिषद गटावर लक्ष आहे, काय वाटतं तुम्हाला? अजून निकाल त्याचा आलेला नाही. आता काही मिनिटामध्ये अपेक्षित आहे निकाल. आम्हाला अशी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं सगळ्यात दोन्ही तालुक्याचा निकाल लागला आहे त्याच पद्धतीनं निंबोडे गटाचा पण निकाल लागेल अशी मला अपेक्षित आहे. भाऊंच्या पश्चात तिसऱ्या निवडणुकीत तुमचं नेतृत्व सिद्ध झालंय, त्यानिमित्तानं काय भावना आहेत? मला असं वाटतं की भाऊ गेल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये प्रचंड मोठं यश 78,000 मताचं मताधिक्य मला मिळालं. विरोधकांनी फक्त अनिल भाऊंची सहानुभूतीवर निवडून आला असं प्रचार करण्याचा प्रयत्न केला. मी सहानुभूती होती असं नाकारणारा कार्यकर्ता नाहीच आहे, पण मी काय नौखा नव्हतो. मी जिल्हा परिषद पंचायत समितीला 10 वर्ष काम केलेलं कार्यकर्ता आहे. ते कामसुद्धा मला त्या ठिकाणी उपयोग पडलं आणि त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सहानुभूती नव्हती. त्यावेळेला आमच्या सगळ्या लोकांनी केलेलं कष्ट, कार्यकर्त्यांचं कष्ट आणि लोकांचा विश्वास याच्यावरती माझ्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न शहरातल्या लोकांनी केला आणि ग्रामीण भागाचे माझे नाळ अत्यंत जवळचे आहे. मी 10 वर्ष यांच्याबरोबर काम केलं सगळ्या लोकांनी, त्यामुळे त्यांनी माझ्यावरती तेवढाच विश्वास आजही ठेवला
आणि ते यश मला मिळालं. बाबर पॅटर्न जिल्ह्यात सक्सेस ठरतोय असं वाटतंय का? नाही, हा पॅटर्न जिल्ह्याचा किंवा बाबर पॅटर्न असं नाही. हे यश सुहास बाबरचं एकट्याचं नाही, हे यश कार्यकर्त्यांचं आहे, हे यश पार्टीचं आहे. परत तुम्ही समजून घ्या, पुढच्या पार्टीनं फक्त पैसा घेऊन आले. आमची पार्टी इतकी प्रचंड मोठी आहे, इतकं स्ट्रॉंग काम आहे पार्टीचं. आमच्या रात्रंदिवस आमचे लोक काम करतात. त्या कार्यकर्त्यांचं हे यश आहे. हे काय बाबर पॅटर्न आणि माझं एकट्याचं यश नाही आहे. विरोधकांचा सुप्रसाद झाला तसं पाहता मी असं कधी म्हणत नाही, मी कधी कुणाला कमी लेखत नाही, पण सुपडासाप झाला याला. जनतेला काय आव्हान करा? जनतेचं मी मगाशी त्यांचं आभार मानले, त्यांचं अभिनंदन केलं. जनतेला आव्हान एवढंच आहे की आता सगळं शांततेत निवडणूक पार पडली, इथून थोडंसं शांततेत व्हावे आणि कामाच्या प्रत्येक शब्दाला आम्ही सगळे एकत्रितपणे जबाबदार आहोत. तुम्हाला जे शब्द दिले होते, किंबहुना ह्या मतदारसंघामध्ये जो विकास त्यांना अपेक्षित आहे ती करण्याची जबाबदारी माझी आहे, ती मी 100% पूर्ण करेन. हुकुमशाही आणि गुंडशाहीचा आरोप करते तर त्याला काय होतं? त्या गुंडशाहीचा आणि हुकुमशाहीचा त्यांच्याकडे आहे, ते मोडून काढले लोकांनी. हे समजून घ्या. आटपाडी तालुक्यामध्ये अतिरेक झाला होता या निवडणुकीच्या प्रचारामध्ये. खालच्या थरावरती प्रचार करणे, समाज माध्यमावरती इतक्या दर्जाहीन प्रचार केला होता. त्याचं उत्तर आज खानापूर आणि आटपाडी तालुक्यातल्या जनतेने दिलं असं मानणार मी कार्यकर्ता. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक